तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आंबोली धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेत असताना साप चावल्यामुळे एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। गंगाधर मरप्पा असं मृत पर्यटकाचं नाव असून ते हंपीहून मित्रांसोबत आंबोलीत आले होते। सर्पदंशानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र धबधबा परिसरातील मोठ्या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला वेळेत रस्ता पार करता आला नाही आणि रुग्णालय गाठता आलं नाही। त्यामुळे उपचार मिळण्यास उशीर झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी गुरुप्रसाद दळवी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गुरुप्रसाद, नेमकी काय घटना घडली आहे? तन्मयजी, सागरजी, खूप महत्त्वाची बातमी आहे। खरं तर आंबोलीमध्ये सध्या गर्दीचं प्रमाण आहे ते फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, कारण मुख्य धबधबा आहे तो फार मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेला आहे आणि त्यामुळे पर्यटक जे आहेत ते नेहमीच अगदी गर्दी करत असतात। आज अशी घटना घडली की आंबोली येथील धबधब्यावर पर्यटनाचा आनंद लुटत असताना सापाने चावा घेतल्यामुळे हंपी येथील एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आणि घडल्यानंतर तात्काळ त्याला ग्रामीण रुग्णालयात देखील नेण्यात आलं होतं, परंतु तिथे काही त्याची सोयी सुविधा व्यवस्थित न झाल्यामुळे त्याला ताबडतोब सावंतवाडी येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं। परंतु ज्या ठिकाणी गर्दी एवढी होती की ट्रॅफिक मधून ती गाडी अगदी सुटत नव्हती आणि त्यामुळे फार वेळ गेला होता आणि त्याला वेळेत तिथे तो हॉस्पिटलमध्ये पोहोचूच न शकल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। नक्कीच धन्यवाद गुरुप्रसाद, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।